नमस्कार. मी तुमची होस्ट गोल्डी. आज आपण चवळीची उसळ आणि कांदा टोमॅटोची कोशिंबीर ही डिनरची साधी रेसिपी करणार आहोत. याआधी ही रेसिपी मी हिंदीतून पब्लिश केलेली आहे. चला तर मग स्वयंपाकघरात. आधी मी कढाईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी हे चवळीचे दाणे हळद, हिंग, मीठ आणि तेल घालून उकडवून घेतले आणि हे आदल्या रात्री भिजत घातले होते. आता गॅस लावूया आणि आपल्याला या साहित्य लागतं हे कांदा, कोथिंबीर, हळद, हिंग, मोहरी, कोलंबो मसाला, चिंचेचा कोळ, दाण्याचं कूट कोशिंबिरीसाठी, त्यानंतर कढीपत्ता, हे लाल तिखट आणि डाळिंबाचे दाणे कोशिंबिरीसाठी. आता तेल तापले, मोहरी टाकली, हिंग टाकला आणि त्यामध्ये आपण हा लाल हिरवा मिरचीचा ठेचा टाकून घेतला आहे. थोडंसं परतून घेऊया. आता हे कांदा घालूया आणि कांदा घातल्यानंतर थोडंसं लाल तिखट घालूया. हळद आपण आधीच टाकलेली आहे, पण थोडी हळद टाकूया आणि आता यामध्ये हे चवळीची दाणे घालून छान मिक्स करून घ्या. फोडणी जळू नये म्हणून थोडंसं पाणी टाकलं आहे आणि आता त्यामध्ये छानपैकी चिंचेचा कोळ टाकलेला आहे. थोडासा बटाटा उकडून मी घालत असते, त्यामुळे उसळीला चव येते आणि उसळ घट्ट होते. कांदा टोमॅटोच्या कोशिंबिरीसाठी कांदा घेतला आहे, टोमॅटो घेतला, तो एकत्र करून घेतला. गरम पाणी उकळून मी चवळीच्या उसळीत टाकलं आहे. त्यामध्ये थोडं मीठ टाकलं, पाण्याच्या हिशोबाने कोलंबो सांबार मसाला टाकला. आता आपण कांदा टोमॅटोच्या कोशिंबिरीमध्ये मस्तपैकी शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे आणि साखरेऐवजी डाळिंबाचे दाणे टाकले, थोडीशी कोथिंबीर टाकली आणि मिरच्या फोडणीमध्ये त्या घालूया. मी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आणि आता मिरच्या घातलेल्या आहेत पॅनमध्ये. आणि आता आपण काय करतो आहे, मस्त गरम तेलामध्ये हिंग टाकला आणि ही फोडणी यावर ओतून दिली. आता ही फोडणी आपण मिक्स करूया. त्यानंतर आता हे आपण जे घेतले, आपली चवळीची उसळ तयार झाली, काढली, त्यावर आपण कोथिंबीर टाकली आणि आम्ही ओला नारळ टाकतो तो टाकलेला आहे. कोशिंबीर तयार झाली. आपली डिनरची मस्त रेसिपी तयार झाली. तुम्हाला आवडली असेल लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर करा आणि तुमच्या गोल्डीला छान छान कॉमेंट्स पास करा.